रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. काय सांगेल धनंजय मुंडे यांना कोर्टाचे नोटीस बजावले आहे, त्याच्याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया काय? आज जे 2024चे निवडणुकीमध्ये शपथपत्र दिला होता त्याच्यामध्ये माझ्या मुलाबाळांची माहिती दिली होती. माझ्याबद्दल काहीही माहिती दिली नाही होती. त्याच्यासाठी नोटीस बजावण्यात आलेला आहे आणि 24 तारखेला हजर राहण्यासाठी सांगितलेलं आहे ने मी पण हजर राहणार आहे तिकडे. आणि चाकणकर यांचे काय आहे? आणि आज रुपालीताई चाकणकर म्हणताय की त्यांनी मला न्याय करून दिलेला आहे. तो ज्या वेळे मला 2 वेळे जेलमध्ये टाकलं गेला, माझ्यावरती खोटे केसेस केले गेले, ज्यावेळे मी बीडमध्ये राहण्यासाठी गेली त्या दिवशी 1 दिवसामध्ये वेगळे ठिकाणी 6 NC FIR 1 दिवसामध्ये लातूर, उस्मानाबाद वेगळी ठिकाणे केले की मी त्यांचे धनंजय मुंडेचे कार्यकर्त्यांना मी शिवीगाळ केली. असं करून 1 दिवसामध्ये 6 NC केली होती. माझी गाडी फोडली होती. त्यानंतर कलेक्टर ऑफिसमध्ये वाल्मिकरांनी माझ्यासोबत जे मारहाण आणि घाणेरडा कृत्य केला होता त्याच्यामध्ये पण रुपालीताई चाकणकरला वेळोवेळी मी निवेदन देत आहे, तरी पण त्यांनी आजपर्यंत काहीही कारवाई केली नाही. आणि रुपालीताई चाकणकरला मी एकच म्हणते, ताई तुम्ही सांगताय की मीडियावरती तुम्ही कारवाई करणार, आमच्यासाठी तुमच्यासाठी ते फक्त एक पद आहे, पण महाराष्ट्राची महिलांच्यासाठी जे महिला आयोग आहे हे एक न्यायालय आहे. जरी तुम्हाला असं वाटेल तर तुम्ही खूप सारी महिलांना न्याय देऊ शकता, पण तुम्ही न्याय देऊ शकणार नाही, क्योंकि तुम्हाला ते जे खुर्ची आहे त्याची गरिमाबद्दल माहीत नाही आहे. ते दबावाखाली काम करत आहे का? हाँ, रुपालीताई चाकणकर जैसे धनंजय मुंडे आहे, तुम्ही हे बघू शकता इतकी कंप्लेंट आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता धनंजय मुंडेवरती तो सोडा, धनंजय मुंडेचा एक साधा कार्यकर्ता आहे ना, त्याच्यावरती पण त्यांनी कारवाई काय केलेली नाही आहे. जे मी 6 लोकांचे नाव सांगते की हे लोकांनी मला वेगळी ठिकाणी माझ्यावरती कंप्लेंट केली होती, ते सगळे गुंड गँग आहे त्यांची. आणि ते खूप मोठी गोष्ट आहे, इतकी कंप्लेंट आहे त्याच्यावरती उन्ने काहीही न्याय दिला नाही. आणि तो म्हणताय TV 9वरती 2 दिवसापूर्वी मी बाईट बघितली त्यांची की त्यांनी आणि वेळोवेळी त्या असं म्हणताय मीडियावरती की करुणा मुंडेला मी न्याय करून दिला. करुणा मुंडेंनी स्वतःला फेसबुकवरती फोटो टाकून मला धन्यवाद केला होता. हां, मी एक साधीसुधी महिला आहे, धन्यवाद केला होता. आता पण माझ्या फेसबुकवरती तुमची फोटो आहे. पण ज्यावेळी तुम्ही मला बोलवून घेतला होता महिला आयोगमध्ये, तो मला तुम्ही शब्द दिला होता धनंजय मुंडेवरती मी कारवाई करणार, पण तुम्ही कारवाई धनंजय मुंडेवरती नाही केलेली आहे. ज्यांच्यावरती जे माझे 40 लाख रुपये खाऊन गेले होते संगमनेरचे, त्यांच्यावरती पोलीस अधिकाऱ्यांनी ऑलरेडी कार्यवाही केली होती, त्याच्यावरती तुम्ही कारवाई केली. पण धनंजय मुंडेवरती त्यांचे कार्यकर्त्यांवरती आजपर्यंत काही कारवाई केली नाही आहे. मॅडम, का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडे यांना बचावत आहे का? देवेंद्र फडणवीस जी, मुझे तो नहीं लगता कि वो धनंजय मुंडे को बचाएंगे, क्योंकि आज बीजेपी को किसी की ज़रूरत नहीं है. बीजेपी इतना बड़ा पक्ष है और जिस तरीके से वो एकदम सगळ्यांना उचलून देवेंद्रजी सगळे धनंजय मुंडेची जे गुंड गँग आहे, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या काम करण्याची जी पद्धत आहे ते खूप वेगळी आहे. मी बघितलेलं आहे आणि महाराष्ट्राने पण बघितलेलं आहे 2019चे इलेक्शनमध्ये. तर त्यांची थोडी कार्य करण्याची जी पद्धत आहे ते वेगळी आहे. सांप भी मर जाए लाठी भी ना टूटे, ऐसे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे आणि त्यांच्याकडून मी न्यायाची अपेक्षा करते. आणि मला असं वाटते की हळूहळू एक जैसे तो कर नहीं सकते, पण धीरे से वो हे गुंडे लोगों का सबका खात्मा करेंगे. चाहे वो कोई मंत्री आहे, कोणी गुंडे आहे, सगळ्यांना खात्मा करणारे. तुम्हाला बघितलेलं आहे आज 1 महिन्यामध्ये सगळे गुंडे लोकांना, धनंजय मुंडेची जितकी गुंड गँग होती, काल तुम पण बघितलेलं आहे की FIR झालेली गुंड गँगवरती, तो असं सगळे गुंड गँग लोकांना देवेंद्रजी जेलमध्ये टाकणारे मला पूर्ण विश्वास आहे.